हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत क्लास 11th बायोलॉजी मधील 7th चॅप्टर सेल डिव्हिजन. बघा, या लेक्चर पासून आपण सेल डिव्हिजन या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. पहिले 6 चॅप्टर आपण कंप्लीट केले आहेत. बघा, सेल डिव्हिजन या चॅप्टरला आपण या लेक्चर पासून सुरुवात करणार आहोत. बघा, जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये विचारा आणि व्हिडिओ सर्व मित्रांना शेअर करा. बघूया आपण आता सेल डिव्हिजन म्हणजे काय असतं. बघा, सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन म्हणजे व्हॉट इज सेल हे आपण डिटेलमध्ये अभ्यास केला होता. आता व्हॉट इज सेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. इट इज द सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे आपण 8th पासून अभ्यास करत आलो आहोत. म्हणजे 8वी पासून तुम्हाला माहीतच असतं की व्हॉट इज द सेल हे आपण डिटेलमध्ये पहिल्यापासून बघत आलो की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सेल हे एक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट असतं. आता स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट म्हणजे काय लक्षात घेऊ. पहिला आपण स्ट्रक्चरल म्हणजे आपल्या बॉडीला जो काय शेप आहे तो स्ट्रक्चर फॉर्म करायचं, बॉडीचं स्ट्रक्चर फॉर्म करायचं. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असेल किंवा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असू द्या. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल ह्युमन बिईंग. आता आपल्या बॉडीमध्ये बघा मिलियन्स ऑफ सेल प्रेझेंट असतात. त्या सेल एकत्रित येऊन त्यांनी टिश्यू तयार केले, टिश्यूपासून ऑर्गन तयार केले, ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टीम तयार झाली आणि आपण अशी मल्टीसेल्युलर बॉडी आपली तयार झाली. प्लांटमध्ये पण तशीच कंडिशन असते. म्हणजे आपल्या बॉडीचं जे काय ऑर्गनायझेशन असतं ते सेल, टिश्यू, ऑर्गन सिस्टीम आणि बॉडी अशा पद्धतीनं जे आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर तयार झालेलं असतं. त्याचबरोबर जे काय फंक्शन आहे म्हणजे आपल्या बॉडीमधल्या ज्या काही सगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या सेलमधूनच कॅरी केल्या जात असतात. जसं की प्रोटीन सिंथेसिस असेल ते सेलमध्ये होत असते, वेगवेगळ्या सेल ऑर्गनली प्रेझेंट असतात. म्हणून आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्याचबरोबर सेलची एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आपल्याला ह्यामध्ये अभ्यास करायची आहे, ती आहे ती सेल डिव्हिजन. आता व्हॉट इज सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन म्हणजे नेमकं काय असतं, कशा पद्धतीनं सेल डिव्हिजन होत असतं, कोणत्या कोणत्या सेल डिव्हिजनचे टाईप आहेत, सेल डिव्हिजन का होत असतं. तर फर्स्ट आणि इम्पॉर्टंट प्रॉपर्टी काय, फॉर द ग्रोथ. म्हणजे आपल्या बॉडीची ग्रोथ होण्यासाठी सेल डिव्हिजन ही प्रोसेस इम्पॉर्टंट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या की आपली बॉडी कशी आहे, मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम आहोत आपण. कसं आहोत, मल्टी सेल्युलर म्हणजे आपल्या बॉडीमध्ये मल्टिपल सेल आहेत. म्हणजे सेलचं मल्टिप्लिकेशन होते. आता आपण स्टेप बाय स्टेप लक्षात घेऊ. मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, त्याच्यामध्ये सेलचा नंबर वाढतोय म्हणजे भरपूर सेल वाढत असतात, सेल तयार होतात. म्हणजे आपण लहानपणी लहान बाळ होतो, मोठं झालो आणि ही आपली जी काय ग्रोथ आहे ती सेल डिव्हिजनमुळे झाली. लक्षात ठेवा, आपल्या बॉडीमधली किंवा लिव्हिंग थिंगची जी काय ग्रोथ असते ती इंटरनल असते आणि ती ग्रोथ ही आपल्याला सेल डिव्हिजनमुळे झालेली दिसून येते. बघू आपण आता आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये काय काय सांगितलं बघा. इट इज सेल इज द कॅपेबल ऑफ इंडिपेंडंट एक्झिस्टन्स अँड कॅन बी परफॉर्म द ऑल फंक्शन ऑफ द लाईफ. क्लिअर आहे. म्हणजे आपल्या बॉडीतल्या सगळ्या जे काय फंक्शन आहेत, ऍक्टिव्हिटी आहेत, त्या ह्या सेलमधूनच कॅरी केल्या जातात. सेलमध्ये वेगवेगळ्या ऑर्गनली असतात, सायटोप्लाझम असेल, न्यूक्लियस असेल, डीएनए, मायटोकॉन्ड्रिया अशा सगळ्या ऑर्गनली एकत्रित येऊन आपल्या बॉडीला फंक्शन करण्यासाठी भाग पाडत असतात. बघा, ठीक आहे, क्लिअर आता इथपर्यंत काय अडचण नाही. बघा, आता त्यामध्ये नेक्स्ट आपला जो काय पॉईंट आहे आपल्या ह्या चॅप्टरमधील फर्स्ट पॉईंट, दॅट इज द सेल सायकल. ओके, सेल तर क्लिअर आहे आपल्याला, सेल म्हणजे काय तर माहित आहे. आता सायकल म्हणजे काय बघा. आता एखादं फंक्शन रिपिटेटिव्ह मॅनरमध्ये जर होत असेल, परत परत होतंय, त्याला आपण म्हणतोय सायकल. ओके, दॅट इज द सायकलिक प्रोसेस. सेल सायकल म्हणजे काय असणार आहे की सिक्वेन्शियल इव्हेंट ऑकर्स इन द लिव्हिंग लाईफ ऑफ द सेल, इट इज कॉल्ड ॲज द सेल सायकल. लक्षात ठेवा काय सांगितलं आपल्याला इथं, सिक्वेन्शियल इव्हेंट ऑकर्स इन अ लाईफ ऑफ द सेल, इट इज कॉल्ड ॲज द सेल सायकल. म्हणजे सेलची लाईफ कंप्लीट होताना, सेलची एक लाईफ कंप्लीट होत असताना त्याच्यामध्ये जे सिक्वेन्शियल इव्हेंट होत असतील. ओके, इव्हेंट म्हणजे काय असणार आहे, तर त्याच्यामध्ये ज्या काही स्टेजेस असतील, सेल सायकलमधल्या स्टेजेस वगैरे आपण डिस्कस करणार आहोत. त्या सेलमध्ये जे काय इव्हेंट होते आणि ते इव्हेंट रिपिटेटिव्ह मॅनरमध्ये होते. लक्षात ठेवा, काय सोपा आहे पॉईंट. सिक्वेन्शियल इव्हेंट म्हणजे ते इव्हेंट काय होणार आहेत, रिपीट होणार आहेत आणि त्या इव्हेंट्सला आपण काय म्हणतोय, सेल सायकल. ओके, क्लिअर आहे. आता याच्यामध्ये काय काय असतात बघा की ते इव्हेंट कोणते आहेत, म्हणजे सेल सायकल होत असताना कोणते इव्हेंट होत असतात आणि कोणत्या स्टेजमधून सेल सायकल ही कंप्लीट होत असते. त्यामध्ये फर्स्ट आहे ती इंटरफेज. ओके, इंटरफेज इट इज द लॉंगेस्ट फेज. अनदर वन इज द यंग फेज. यंग फेज आणि इंटरफेज ह्या दोन फेज आपल्याला सेल सायकलमध्ये दिसून येतात. त्यामध्ये इंटरफेज काय असते बघा. ड्युरिंग द इंटरफेज सेल अंडरग्रोज द ग्रोथ ऑर रेस्ट ॲज पर द नीड. म्हणजे सेलमध्ये काय होतंय,
सेलची जेव्हा ग्रोथ होत असते, सेलची ग्रोथ म्हणजे काय की सेलमध्ये जे काय असणारं मटेरियल आहे, जसं की सेल ऑर्गनेली असेल, सेल सायटोप्लाझम असेल, सेलचं न्यूक्लिअर मटेरियल असेल, या मटेरियलची जेव्हा सेलची ग्रोथ होते, ओके, त्याला म्हणतो आपण इंटरफेस. क्लिअर पॉईंट लक्षात घ्या, सोपा आहे, अगदी सोपा आहे. नीट सीईटी मध्ये जे एमसीक्यू असते भरपूर सोपा पॉईंट आहे. त्यामध्ये काय सांगितलं, ड्युरिंग इंटरफेस सेल अंडरग्रोज द ग्रोथ. क्लिअर आहे, एवढंच लक्षात ठेवा. तर इथं काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, इंटरफेज वेळेस सेल ही ग्रोथ फेजमध्ये असते किंवा सेलची ग्रोथ होते. क्लिअर आहे, किंवा रेस्ट फेजमध्ये असते. काय असतं ते आपण सांगणार आहोत लगेच. ओके, त्यानंतर दुसरी काय आपल्याकडे फेज आहे, यम फेज. आता यम फेजमध्ये काय होते बघा, ड्युरिंग यम फेज सेल अंडरग्रोज द डिव्हिजन. म्हणजे सेलचं डिव्हिजन जे आहे ते आपल्याला यम फेजमध्ये दिसून येतं. ओके, मग आता सेल डिव्हिजन कोणत्या कोणत्या आहेत, एक असते त्याच्यामध्ये आपल्याला मायटोसिस किंवा दुसरं आहे ती मिओसिस. ह्या दोन डिव्हिजन आपल्याला ह्या यंग फेजमध्ये दिसून येणार आहेत. लक्षात ठेवा, क्लिअर आहे इथं. म्हणजे काय लक्षात घ्यायचं आपल्याला की सेल सायकल होत असताना किंवा सेल सायकलमध्ये दोन फेज आहेत, एक असते इंटरफेज, दुसरी असते यंग फेज. इंटरफेज काय, इट इज द ग्रोथ फेज. इंटरफेज वेळेस सेलची ग्रोथ होत असते, सेलमध्ये असणाऱ्या कंपोनंटची ग्रोथ होत असते. यंग फेजमध्ये सेलचं डिव्हिजन होते. क्लिअर आहे. आता काय काय होत असतं, म्हणजे पहिली जी काय फेज आहे ती आपली इंटरफेज. इंटरफेजमध्ये ग्रोथ होते म्हणजे नेमकं काय होतं आणि कोणत्या कोणत्या प्रोसेस असतात, काय काय होते ते आपण डिस्कस करू. बघा, पहिल्यांदा काय सांगितलं आपल्याला, इंटरफेज म्हणजे इट इज द स्टेज बिटवीन, म्हणजे काय सांगितलं बघा, इंटरफेज इज द स्टेज बिटवीन टू सक्सेसिव्ह सेल डिव्हिजन. ओके, क्लिअर आहे. बघा, पुस्तकात जस्ट सांगितले त्या पद्धतीनंच आहेत. हे तर काय सांगितले, इट इज द स्टेज बिटवीन टू सक्सेसिव्ह सेल डिव्हिजन. बघा, इथे यम फेज सांगितले आपल्याला. ओके, इट इज द यम फेज. आता ही काय यम फेज, इट इज द सक्सेसिव्ह स्टेज, म्हणजे ही एक स्टेज आहे. आणि एवढी मोठी जी काय स्टेज दिसते आपल्याला, ही आहे ती इंटरफेज. म्हणजे काय सांगितलं, इंटरफेज इज द स्टेज बिटवीन द टू सक्सेसिव्ह सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनच्या मध्ये जी काय फेज आहे त्याला आपण इंटरफेज म्हणतोय. इट इज द ग्रोथ फेज. लक्षात ठेवा, सेल डिव्हिजनच्या मध्ये एकदा सेल डिव्हिजन झाली, सपोज इथं एकदा सेल डिव्हिजन झाले, परत दुसरी सेल डिव्हिजन होणार आहे, त्यामध्ये जी काय फेज आहे त्याला आपण इंटरफेज म्हणतोय. क्लिअर आहे, सोपं आहे. त्यानंतर बघा काय सांगितलं आपल्याला, इट इज द लॉंगेस्ट फेज ऑफ द सेल सायकल ड्युरिंग विच सेल इज हायली ऍक्टिव्ह अँड प्रिपेअर इट सेल फॉर द डिव्हिजन. क्लिअर आहे, समजते तुम्हाला, यात काय एवढं कॉम्प्लिकेटेड नाही. म्हणजे काय सांगितलं, हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. इंटरफेज म्हणजे सेल सायकलमधील जी इंटरफेज आहे, इट इज द लॉंगेस्ट फेज. क्लिअर आहे, इंटरफेज इट इज द लॉंगेस्ट फेज. त्यामध्ये काय होत आहे, इट इज द हायली ऍक्टिव्ह. ओके, मोस्ट ऍक्टिव्ह असणार आहेत. आणि त्यामध्ये काय करणार आहे, इट प्रिपेअर इट सेल फॉर द सेल डिव्हिजन. सेल डिव्हाइड होण्यासाठी, ओके, सेल डिव्हाइड होण्यासाठी सेलला जे काय कंपोनंट लागणार आहेत, सेलला जे काय मटेरियल लागणार आहेत, ते सगळं मटेरियल गोळा करणे, म्हणजे सेल डिव्हिजनसाठी प्रिपरेशन करायचं काम ह्या इंटरफेजमध्ये होत असते. डिव्हिजन म्हणजे काय, एका सेलपासून दोन सेल तयार करायच्या. आता त्या दोन सेल तयार करण्यासाठी सेलला काय काय मटेरियल लागतं, काय प्रोसेस लागतात, कोणते प्रोटीन, कोणते हार्मोन, कोणती जेनेटिक मटेरियल, हे जेवढं काय जे प्रोसेस आहे, ती सगळी प्रोसेस आपल्याला ह्या इंटरफेजमध्ये होताना दिसून येते. क्लिअर आहे. त्याचबरोबर ज्या काय सेलच्या ऍक्टिव्हिटी असतात, नॉर्मल सेलच्या ऍक्टिव्हिटी असणारच ना, म्हणजे प्रोटीन तयार करणे, आपल्या बॉडीची ग्रोथ करणे, काय हार्मोन असतील, ग्लँडमधल्या ज्या काय सेल असतील ते तयार करणे, हे पण काम आहे. फक्त सेल सायकलच एवढंच काम नाही, म्हणजे सेल आली, डिवाइड झाली, दोन सेल तयार केल्या, झालं, एवढंच काम नसतं सेलला. सेलमध्ये जे काय आपण फंक्शनल युनिट म्हणलो आपण सेलला, आपल्या बॉडीमध्ये असणारे हार्मोन, एन्झाईम वगैरे, ग्रोथ हार्मोन असतील, डायजेस्टिव्ह हार्मोन्स असतील, हे सगळे तयार करायचं पण काम आहे ना. मग ते कधी करणार आहे, ते पण इंटरफेजमध्येच करते. लक्षात ठेवा. म्हणजे काय काय लक्षात ठेवलं तुम्ही, इट इज द लॉंगेस्ट फेज, इंटरफेज इज द लॉंगेस्ट फेज. त्यानंतर काय केलं, इट प्रिपेअर इट सेल्फ फॉर द सेल डिव्हिजन. आता इंटरफेज आपली काय, इट इज द लॉंगेस्ट फेज. मग आता ह्या लॉंगेस्ट फेजला, लक्षात ठेवा, आपण ह्या लॉंगेस्ट फेजला 3 फेजमध्ये फर्दर डिवाइड केले. ओके, म्हणजे काय सांगू शकता तुम्ही, इंटरफेज इट कॅन बी सब डिवायडेड इंटू 3 फेजेस. इंटरफेजचे डिव्हिजन बघा, इंटरफेजचे पार्ट काय आहेत बघा. त्यामध्ये आपल्याला फर्स्ट फेज इज द G1 फेज. ओके, इट इज द पार्ट ऑफ द इंटरफेज, G1 फेज, देन S फेज अँड G2 फेज. ओके, G1, S and G2, it is the sub phases of the इंटरफेज. इंटरफेजचे 3 पार्ट.
बघा ह्या डायग्राम मध्ये लक्षात घ्या काय काय दाखवलं आपल्याला. बघा हा जो काय इनर पार्ट दिसतो आपल्याला हा रेड कलर मध्ये, दिस इज द इंटरफेस. ओके, ही एवढी मोठी जी आहे ती इंटरफेस आहे. आणि जे काय आउटर मध्ये आपल्याला दाखवलेत, ओके, आउटर मध्ये ज्या काय फेज आहेत ते आपल्याला एक्सप्लेन केलेत. म्हणजे G1 फेज, बघा ही जी काय फेज आहे ती G1 फेज. ओके, बघा आपल्याला सेकंड जी काय फेज दाखवली आहे ती G1 फेज. दिस इज द G1 फेज. ओके, त्यानंतर आपल्याला दुसरी दाखवली आहे ती S फेज. दिस इज द S फेज. आणि अनदर वन इज द G2 फेज. अशा 3 फेजमध्ये आपण इंटरफेस डिव्हाइड केले. इट इज द इंटरनल जे दिसते ते आपल्याला इंटरफेस आहे. इंटरफेसचे 3 पार्ट G1, S अँड G2. आता ह्या प्रत्येक फेजमध्ये काय काय होतं हे आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. म्हणजे G1 फेजमध्ये काय होणार आहे, G2 फेजमध्ये काय होतं, S फेजमध्ये काय होतंय, ह्या स्टेप बाय स्टेप आपण अभ्यास करू. बघा याच्या व्यतिरिक्त अजून एक फेज असते, त्याला आपण म्हणतोय G0 फेज किंवा G0 फेज असं पण म्हणलं तरी चालतं. G0 फेज त्याला हायब्रिनेशन म्हणलं जातं आपण त्याला. किंवा ज्या सेलमधील मेटाबॉलिक प्रोसेस ह्या अरेस्ट केले जातात. अरेस्ट म्हणजे काय, की त्यांच्यामधलं मेटाबॉलिझम, सेलच्या ज्या काय सायकल आहे ती जी काय सेल सायकल स्टॉप केली जाते, ती सेल सायकलच्या प्रोसेस जेव्हा स्टॉप केल्या जाते त्याला म्हणतो आपण G0 फेज. ओके, लक्षात ठेवा G0 फेज मीन्स मेटाबॉलिक प्रोसेसेस आर स्टॉप्ड. ओके, G0 म्हणा किंवा G0 फेज म्हणा. क्लिअर आहे. सेल सायकल कंप्लीट करण्यासाठी ह्या 3 फेज होणं गरजेचं असतं. G1 फेज, S फेज अँड G2 फेज. फर्स्ट आपल्याकडे आहे ती G1 फेज. ओके, आता ही फेज कोणती फेज आहे, त्यालाच आपण गॅप फेज असं पण म्हणतोय. दिस इज ऑल्सो नोन ॲज द फर्स्ट गॅप पिरियड ऑफ फर्स्ट गॅप फेज. ओके, म्हणजे बघा आता ही G1 फेज कधी होते, बघा डायग्रॅमॅटिकली जर आपण बघितलं आफ्टर द डिव्हिजन. म्हणजे बघा इथं काय झालंय, मायटॉसिस आपल्याला मेन्शन केले. एखादी डिव्हिजन कंप्लीट झाली, मग मायटॉसिस असेल किंवा मिओसिस असेल. आफ्टर द डिव्हिजन म्हणजे डिव्हिजन झाल्यानंतर द फर्स्ट फेज इज द G1 फेज. म्हणजे एक सेल घेतली आपण इथली, ओके, डॉटर सेल. आता ह्याच्यामध्ये पहिली जी काय फेज होणार आहे, पहिली जी काय फेज होते ती असते G1 फेज. ओके, ही किती तासाची आहे, 8 हॉवर ऑर मोर, 8 पेक्षा जास्त हॉवरची आपल्याला ही फेज दिसते. ओके, म्हणजे इट इज स्टार्ट इमिजिएटली आफ्टर द सेल डिव्हिजन. म्हणजे ह्याच्यामध्ये काय सांगतो, इट इज द ग्रोथ पिरियड ऑफ द सेल. म्हणजे ज्या काही नवीन डॉटर सेल तयार झालेल्या आहेत त्या नवीन सेलमध्ये ग्रोथ होण्याची प्रोसेस, दॅट इज द G1 फेज. ओके, इट इज द गॅप फेज असं पण म्हणलं जातं. गॅप फेज म्हणा किंवा त्याला G1 फेज म्हणा. आता ह्या गॅप फेजमध्ये काय काय होत असतं. ओके, गॅप फेज म्हणजे त्याला म्हणतो आपण ग्रोथ फेज किंवा ग्रोथ पिरियड. म्हणजे सेल डिव्हाइड झाल्यानंतर डॉटर सेलमध्ये होणारं पहिली फेज. ओके, पहिल्या फेजमध्ये कोणत्या कोणत्या प्रोसेस किंवा कोणत्या ऍक्टिव्हिटी होत असतात बघा, त्याला आपण सेल ग्रोथ म्हणतोय. ओके, ह्याचं काय करणार आहे, इट इज शो द नॉर्मल फंक्शन. सेलचं नॉर्मल फंक्शन जसं की आपण आता डिस्कस केलं होतं की सेलला फक्त सेल सायकल हेच काम नसतं, सेलचं दुसरंही काम असतं. ठीक आहे, म्हणजे आपण विद्यार्थी जरी असला तरी फक्त अभ्यास करत नाही, तुम्ही बाहेर क्रिकेट खेळायला जाताय, गेम खेळताय किंवा कोणताही तुमचा जो काय आवडीचा खेळ असेल किंवा काही करू शकताय. म्हणजे दुसरे जे काय कामं असतात तसंच ह्या सेलला पण काय काम आहे, सेल सायकल करणे, त्याचबरोबर त्यांच्या ज्या काय अदर ऍक्टिव्हिटी आहेत, नॉर्मल सेलचं जे काय फंक्शन आहे तेही त्या तिथं करत असतात. त्यानंतर दुसरे काय सांगितले, ऑर्गनली डुप्लिकेशन. म्हणजे सेलमधले ऑर्गनली आहेत त्या डुप्लिकेट करणे, जसं की RNA सिंथेसिस. ओके, RNA म्हणजे आपल्याला माहित आहेत कोणते कोणते RNA असतात, mRNA, tRNA, rRNA असे RNAची सिंथेसिस होणार आहे. प्रोटीन सिंथेसिस आहेत. ओके, सेलच्या ऍक्टिव्हिटीसाठी लागणारे हार्मोन्स असतील, एन्झाईम्स असतील, ते सिंथेसिस म्हणजेच काय असणार आहे, प्रोटीन सिंथेसिस असणार आहे. ओके, त्याचबरोबर सिंथेसिस ऑफ मेम्ब्रेनेस ड्युरिंग दिस फेज. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे एंडोमेम्ब्रेन सिस्टीम जसं की ER असेल, गॉल्गी कॉम्प्लेक्स असेल, असे जे काय एंडोमेम्ब्रेन्स असतात त्याचं सिंथेसिस सुद्धा ह्या फेजमध्ये होताना दिसून येते. ठीक आहे, क्लिअर आहे. G1 फेज. त्यानंतरची काय फेज आहे ती आहे S फेज. ओके, S स्टँड फॉर सिंथेसिस फेज. क्लिअर आहे, सोपं आहे. यामध्ये काय होतंय, सिंथेसिस केलं जातं. ओके, सिंथेसिस म्हणजे कशाचं सिंथेसिस केलं जातं, DNA सिंथेसिस केलं जातं. बाद झालं, एवढं लक्षात ठेवलं तरी क्लिअर आहे. यस मध्ये काय केलं जातं, इट इज द सिंथेसिस फेज इन विच DNA इज सिंथेसाइज्ड ऑर रिप्लिकेट. बघा एक पॉइंट लक्षात ठेवा इथं, DNA पासून, ओके, DNA पासून जेव्हा DNA तयार केला जातोय, ओके, DNA टू DNA तयार केला जातोय, इट इज कॉल्ड ॲज द रिप्लिकेशन. म्हणजे DNAचं सिंथेसिस केलं जातं त्याला म्हणतो आपण DNAचं रिप्लिकेशन. मग DNA पासून RNA तयार करायची प्रोसेस त्याला काय म्हणलं जातं,
ते कमेंट करून सांगा मला. मी ते तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगतो काय केलं जातं, किंवा DNA टू RNA म्हणजे काय. तुम्ही कमेंट करून सांगा. सोपं आहे, काय अवघड नाही त्यामध्ये. पण मी नाही सांगणार, मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगणार DNA टू RNA तयार करणे म्हणजे काय, त्या प्रोसेसचं नाव काय. ओके, 10वी पासून आपण बघत आलो आहे. सांगा काय असतं ते कमेंट करून लगेच. DNA टू DNA असेल तर त्याला रिप्लिकेशन म्हणायचं, DNA टू RNA असेल तर त्याला काय म्हणायचं. ओके, क्लिअर आहे. एस फेजकडे आपण जाऊ. ओके, एस फेजमध्ये काय बघितलं आपण, DNA सिंथेसिस होते, म्हणजेच DNAचं रिप्लिकेशन होते. द अमाऊंट ऑफ DNA पर सेल डबल. त्याच्या DNAचा जो काय अमाऊंट होतं, DNA हे डबल झाले. DNAचं संख्या तिथं व्हॅल्युएशन इथं वाढलाय. जसं DNA वाढते तसं हिस्टोन प्रोटीन सुद्धा वाढत असते. ओके, इट इज द बाइंडिंग प्रोटीन इन DNA. DNAचं पॅकेजिंग करणारा, म्हणजेच DNAचं क्रोमोझोममध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी, DNAला पॅकेजिंग करण्यासाठी हिस्टोन प्रोटीन इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे त्या हिस्टोन प्रोटीनचं सिंथेसिस सुद्धा यामध्ये होत असतं. ठीक आहे, म्हणजेच ह्याच्यामध्ये काय काय झालं, आपण काय काय बघितलं. DNAचं रिप्लिकेशन होतं, म्हणजेच तिथं DNA हे डबल होते, आणि त्याचबरोबर हिस्टोन प्रोटीन पण तिथं तयार केले जाते. इट इज रिक्वायर्ड फॉर द DNA पॅकेजिंग. ओके, ही फेज बघा आपल्याला सांगितले 6 to 8 hours. ओके, 6 to 8 hours इतक्या टायमामध्ये ही यस फेज इथं कंप्लीट होत असते. अनदर फेज इज, लास्ट फेज इज द G2 फेज. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द गॅप 2 फेज. ओके, गॅप फेज म्हणलं जातं किंवा गॅप 2 फेज असं म्हणलं जातं, G2 फेज. ओके, आता ह्याच्यामध्ये बघा काय काय केलं जातं. पहिली प्रोसेस काय, न्यूक्लियस इज इन्क्रीजेस इन व्हॅल्यूम. ओके, जसं DNA रिप्लिकेशन झालं होतं. ओके, DNAचं रिप्लिकेशन झालं होतं म्हणजे DNAचं व्हॅल्यूम डबल झाला होता. त्यामुळं जो काही न्यूक्लियस आहे त्याचा व्हॅल्यूम पण तिथं वाढला, कारण न्यूक्लियस कंटेन द DNA. सो DNA डिप्लिकेट, DNA डबल्स, न्यूक्लियस ऑल्सो डबल. म्हणजे न्यूक्लियसचं व्हॅल्यूम तिथं वाढलंय. ओके, त्यानंतर व्हेरियस प्रोटीन नेसेसरी फॉर सेल डिव्हिजन आर सिंथेसाइज्ड ड्युरिंग दिस फेज. क्लिअर आहे, सोपं आहे, काही सुद्धा अवघड नाही यामध्ये. स्टेप बाय स्टेप गेलोय आपण, क्लिअर समजलं असेल तुम्हाला. याच्यामध्ये काय बघितलं आपण, प्रोटीन नेसेसरी फॉर सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनसाठी लागणारे जे काय प्रोटीन्स असणार आहेत, म्हणजे काय असणार आहेत, त्याच्यामध्ये असणारे सेंट्रिओल्स असतील किंवा जे काय स्पिंडल फायबर असणार आहेत ते पण प्रोटीन पासून तयार झाले. हे सगळे जे काय अमाऊंट आहेत ते प्रिपेअर राहतं, तयार होत नाही. स्पिंडल फायबर ॲपियर होत नाहीत, ते एम फेजमध्येच किंवा मायटोसिसमध्येच किंवा मिओसिसमध्येच ते होणार आहेत त्यात. पण त्याच्यासाठी लागणारं जे काय कॉम्पोनंट आहे, त्याच्यासाठी लागणारं जे काय मटेरियल आहे ते सगळं इथं सिंथेसाइज करून ठेवलं जातं. क्लिअर आहे. म्हणजे जसं की आपण कुठेतरी गावाला जाताना बॅग वगैरे भरून ठेवतोय, नवीन कपडे, काय चार्जर, पॉवर बँक वगैरे असेल, असं जसं गोळा करून ठेवतोय तसंच इथं प्रोसेस चालू आहे, G2 फेज. ओके, आता ह्या G2 फेज नंतर सेलचं डिव्हिजन होणार आहे, म्हणून त्या सेलला डिवाइड होण्यासाठी लागणारं सगळं मटेरियल ह्या G2 फेजमध्ये कलेक्ट केलं जातं. काय काय बघितलं आपण, की प्रोटीन नेसेसरी असतात ते तयार केलं. त्याचबरोबर बिसाइड म्हणजे आपल्याला जे काय लागणारं सेल डिव्हिजनसाठी लागणारं मटेरियल ते सगळं तयार केलं. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये RNA सिंथेसिस ऑल्सो होते. RNA सुद्धा तयार केले जातात, जे की प्रोटीन सिंथेसिससाठी इम्पॉर्टंट असतात. DNA टू RNA काय म्हणायचं ते तुम्ही सांगणार आहे कमेंटमध्ये. ठीक आहे, हे पण RNA सिंथेसिस पण ह्यामध्ये केलं जातं. त्यानंतर बघा, मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी काय ह्या G2 फेजमधील, G2 फेजमध्ये असणारे मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स, इट इज द डॉटर पेअर ऑफ द सेंट्रिओल्स ॲपियर. ओके, सेंट्रिओल्स तिथं तयार होते नियर टू द प्री एक्झिस्टिंग पेअर. म्हणजे सेलमध्ये, ओके लक्षात घ्या, इथं जी काय सेल आहे ह्या सेलमध्ये न्यूक्लियस असतो आणि इथं सेंट्रिओल्स असते. सेंट्रिओल्स इट इज द वन टाईप ऑफ द सेल ऑर्गनली दॅट इज द इम्पॉर्टंट फॉर सेल डिव्हिजन, असं सेल स्ट्रक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं. आता हे सेंट्रिओल्स ॲपियर होते, नवीन सेंट्रिओल्स तिथं ॲपियर होणार आहेत, तयार होणार आहेत. ओके, प्री एक्झिस्टिंग पेअर्समध्ये. ओके, सिंपल आहे, कन्सेप्ट लक्षात ठेवा. सेंट्रिओल्स हे कशासाठी नेसेसरी असतात, ड्युरिंग द मेटाफेजमध्ये जे काय स्पिंडल फायबर तयार होते ते स्पिंडल फायबर ह्या सेंट्रिओलमधून अराईज होणार आहेत. ओके, ह्या दोन सेंट्रिओल्समधून अराईज होणार आहेत आणि ते क्रोमोझोमला म्हणजेच त्या जेनेटिक मटेरियलला सेपरेट करण्यासाठी इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहेत. म्हणून इथं सेंट्रिओल्स हे अपियर होते. क्लिअर आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक जे काय फंक्शन आहे ते इम्पॉर्टंट फॉर द सेल डिव्हिजन, म्हणजे सेलचं डिव्हायडेशन होण्यासाठी ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी होणार आहेत. ओके, क्लिअर आहे. G2 फेज काय 2 to 5 hours या टाइममध्ये कंप्लीट होत असते. क्लिअर आहे का. बघा आपण कोणत्या कोणत्या पाहिल्या, G1 फेज पाहिली, G1 फेज 8 hourची आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण पाहिली सेल यस फेज. ओके, सिंथेसिस फेज म्हणला आपण त्याला, 6 to 8 hours मध्ये ती कंप्लीट होते. आणि लास्ट वन इज द G2 फेज. ओके,
ही आपल्याकडे 2 to 5 हॉवर्समध्ये कंप्लीट होते. याच्यामध्ये RNA सिंथेसिस, सेंट्रिओलचं ॲपिरेशन, त्याचबरोबर प्रोटीन सिंथेसिस पण होणार आहे आणि सेल डिव्हिजनसाठी लागणारं व्हेरियस हार्मोन्स असतील, एन्झाईम्स असतील किंवा प्रोटीन म्हणतो आपण त्याला, हे इथं तयार होणार आहेत. क्लिअर आहे. लास्ट आपल्या सेल सायकलमधील फेज आहे ती यम फेज. ओके, यम फेज लक्षात घ्या. यम फेज, यम स्टँड फॉर मायटॉसिस ऑर मिओसिस. यम म्हणजे अशी एक फेज की ज्याच्यामध्ये सेलमध्ये मायटॉसिस पण होऊ शकते किंवा मिओसिस पण होऊ शकते. ओके, क्लिअर आहे. इट इज द पिरियड ऑफ डिव्हिजन. ओके, इथं सेलचं डिव्हायडेशन होणार आहे. म्हणजे पूर्ण इंटरफेजमध्ये जे काय सेलनं प्रिपरेशन केलं, ओके, सेलनं जे काय प्रिपरेशन केलं त्या प्रिपरेशनच्या बेसवरती सेल ही डिव्हाइड होणार आहे इन 2 पार्ट्स और 2 न्यू डॉटर सेल. ओके, बघा इथं लक्षात येते आपल्याला यम फेज चालू होत असताना त्याच्यामध्ये काय झालं की 2 सेल इथं तयार झाले, 2 डॉटर सेल. म्हणजे इट इज द पिरियड ऑफ डिव्हिजन असं आपण त्याला म्हणतोय. ओके, आता यम फेजमध्ये पण आपल्याला 2 स्टेज बघायचे. 2 स्टेजमध्ये यम फेज ही कंप्लीट होत असते. त्यामध्ये एक आहे, फर्स्ट वन इज द कॅरिओकायनॉसिस. ओके, कॅरिओकायनॉसिस, आणि अनदर वन इज द सायटोकायनॉसिस. कॅरिओकायनॉसिस अँड सायटोकायनॉसिस, इट इज द 2 स्टेज इन द यम फेज. यम फेज मधील 2 स्टेज. आता पहिली डिस्कस करू आपण व्हॉट इज द कॅरिओकायनॉसिस. ओके, कॅरिओकायनॉसिस म्हणजे लक्षात घ्या, जी काय सेल आहे आपली, ओके, सेलचा जो काय न्यूक्लियस असतो, ओके, न्यूक्लियस, त्याला कॅरिओन म्हणलं जातं लॅटिन भाषेमध्ये. ओके, कायनासिस म्हणजे काय, ब्रेक करणे, कॅरिओकायनॉसिस. इट इज द डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस इंटू द 2 डॉटर न्यूक्लियाय. क्लिअर आहे. कॅरिओकायनॉसिस मीन्स डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. पॉईंट क्लिअर पाहिजे. कॅरिओकायनॉसिस मीन्स डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस, म्हणजे आपली जी काय सेल आहे, ओके, ही जी काय सेल आहे ह्या सेलचं डिव्हिजन होतं, म्हणजे त्या न्यूक्लियसचं डिव्हिजन झालं 2 न्यूक्लियसमध्ये. इट इज द कम्प्लीट द कॅरिओकायनॉसिस. ओके, मग ह्या कॅरिओकायनॉसिसमध्ये 4 फेज असतात. ओके, म्हणजे कॅरिओकायनॉसिस फर्दर डिवायडेड इनटू द 4 स्टेजेस. दॅट इज फर्स्ट वन इज द प्रोफेज. ओके, कॅरिओकायनॉसिस मधील फर्स्ट फेज प्रोफेज, देन अनदर इज द मेटाफेज, एनाफेज अँड टिलोफेज. दिस 4 phases आर इन्व्हॉल्व इन द कॅरिओकायनॉसिस. म्हणजेच न्यूक्लियसचं डिव्हिजन होत असताना ते 4 फेजमधून पास होतोय. म्हणजे आपल्याकडे पहिली आहे ती प्रोफेज. ओके, त्यानंतर सेकंड वन इज द मेटाफेज. ओके, मेटाफेज नंतर देन अनदर वन इज द एनाफेज अँड लास्ट वन इज द टिलोफेज. These 4 phases are involved in the कॅरिओकायनॉसिस. न्यूक्लियसचं डिव्हायडेशन करायचं आहे 4 फेज. त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस होते ती सायटोकायनॉसिस. सायटोकायनॉसिस मीन्स डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. सायटोप्लाझमचं जेव्हा डिव्हिजन होते त्याला म्हणतो आपण सायटोकायनॉसिस. बघा, हे ज्या एका सेलमध्ये काय झालेत, आता 2 न्यूक्लियस अपेअर झालेत. हे 2 न्यूक्लियस इथून सेपरेट करण्यासाठी इथून एक नॉच तयार होणार आहे आणि असं सेलचं डिव्हिजन होणार आहे. आणि अशा पद्धतीनं एका सेलपासून तिथं 2 सेल तिथं तयार होताना आपल्याला दिसून येते. ओके, लक्षात घ्या, ह्या पद्धतीनं आपल्याला आपली सेल डिव्हिजन होते. मायटॉसिस असू द्या किंवा मिओसिस असू द्या, दोघांमध्ये पण ह्या कॅरिओकायनॉसिस आणि सायटोकायनॉसिस फेजेस दिसून येणार आहेत. क्लिअर आहे. म्हणजेच बघा, आपल्याला टाईप ऑफ सेल डिव्हिजन बघायचे आहेत की सेल डिव्हिजनचे कोणते कोणते टाईप असतील. आता बेसिक सेल सायकल काय असते हे तर कळालं. सेल सायकल हा परीक्षेला तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. परीक्षेमध्ये तुम्हाला हे 11th असू द्या किंवा 12th असू द्या किंवा आपल्या 10th मध्ये पण आपल्याला ह्या सेल डिव्हिजन बघितलं होतं. सेल डिव्हिजन म्हणजेच काय होतं, आपल्यामध्ये पहिली फेज ती सेल सायकल. सेल सायकलमध्ये काय काय पाहिलं आपण, इंटरफेज आणि यम फेज. इंटरफेजमध्ये G1 फेज, G1 फेज, S फेज अँड G2 फेज. ओके, इंटरफेज कंप्लीट. देन यम फेजमध्ये काय असणार आहे, इट इज द मायटोसिस ऑर मिओसिस. त्याच्यामध्ये आपल्याला कॅरिओकायनॉसिस आणि सायटोकायनॉसिस या 2 फेजमध्ये आपली सेल सायकल ही कंप्लीट होते. क्लिअर आहे. आता टाइप्स ऑफ डिव्हिजन, म्हणजे सेल डिव्हिजन करायचं आहे, मग त्याच्यामध्ये कोणते कोणते टाईप असतात. ओके, ॲनिमलमध्ये, प्लॅन्टमध्ये असेल, प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिकमध्ये कशा पद्धतीनं सेल डिव्हिजन होतं हे बघू आपण. ठीक आहे. पहिल्यांदा बघा, देअर इज द 3 काइंड्स ऑफ द सेल डिव्हिजन. त्यामध्ये पहिले आपल्याकडे अमायटॉसिस आहेत, म्हणजेच त्याला आपण डायरेक्ट डिव्हिजन होतंय, त्याच्यामध्ये कोणत्याही अशा फेज होत नसणार आहेत. त्यानंतर मायटोसिस आहेत, इट इज द इनडायरेक्ट डिव्हिजन. ओके, ह्याच्यामध्ये काय होते बघा, मायटोसिस कॅन परफॉर्म बाय हेप्लॉइड ॲज वेल ॲज डिप्लॉइड सेल.
मायटॉसिस ही हेप्लॉइडमध्ये पण होते आणि डिप्लॉइड सेलमध्ये पण होते आणि त्याच्यापासून सिमिलर सेल तयार केले जातात. ओके, सिमिलर सेल म्हणजे डिप्लॉइड पासून डिप्लॉइड असतील किंवा हेप्लॉइड पासून हेप्लॉइड असतील. अमायटॉसिस आपल्याला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये दिसून येते, जसं की अमिबा असेल, पॅरामिशियम असेल, यांच्यामध्ये जे काही डिव्हायडेशन असतं त्याला आपण बायनरी फिजन म्हणतोय. हे बायनरी फिजन आपल्याला अमायटॉसिस थ्रू झालेलं दिसून येते. ओके, त्यानंतर थर्ड आहे आपल्याकडे मिओसिस. इट इज द रिडक्शनल डिव्हिजन. ओके, मिओसिस क्रुसिकल डिव्हिजन आहे, ती रिडक्शनल डिव्हिजन म्हणतोय. रिडक्शनल डिव्हिजन म्हणजे काय? मिओसिस कॅन परफॉर्म विथ बाय डिप्लॉइड सेल. ही डिप्लॉइड सेल मध्येच होते आणि डिप्लॉइड सेल पासून हेप्लॉइड सेल तयार व्हायचं काम ह्या मिओसिस मध्ये होत असतं. क्लिअर आहे? लक्षात ठेवा. अजून एक काय सांगितलं आपल्याला, इन हनीबी ड्रोन्स डेव्हलप फ्रॉम द हेप्लॉइड अनफर्टिलाइज्ड एग. हनीबी जे असते ते त्यांच्यामध्ये मिओसिस होत नाही, ते हेप्लॉइड सेल पासून तयार झालेले असतात. हनीबीज मधील ड्रोन्स, क्वीन, वर्कर आणि ड्रोन असं त्यांच्यामध्ये डिफरन्शिएशन असतं. त्यातले जे काय ड्रोन्स असतात, मेल असतात, ते हे हेप्लॉइड अनफर्टिलाइज्ड एग पासून हे तयार झालेले असतात. ठीक आहे. आणि वेरॅज इन मार्चिनेटा त्याच्यामध्ये पण आपल्याला हे हेप्लॉइड स्पोर्स इथं तयार झालेले दिसून येतात. अशा पद्धतीने आपल्याला मिओसिस आणि मायटॉसिस आणि अमायटॉसिस अशा 3 सेल डिव्हिजनचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. लक्षात ठेवा, ॲनिमल सेलमध्ये पण प्रत्येक सेलमध्ये डिव्हिजन होत नसतं. आपल्या फक्त सोमॅटिक सेल आणि गॅमॅटिक सेलमध्ये डिव्हिजन होतंय. आपल्या आरबीसी मध्ये त्याचबरोबर न्यूरॉनमध्ये कोणतंही सेल डिव्हिजन होत नाही. आरबीसी मध्ये आणि न्यूरॉन सेलमध्ये, नर्व सेलमध्ये सेल डिव्हिजन होत नाही. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट पॉईंट आहे. बघा, आपल्याला पहिला पॉईंट बघायचा आहे, तो आहे अमायटॉसिस. ओके, अमायटॉसिस काय असतं ते लक्षात घेऊ. पहिली डिव्हिजन आहे ती अमायटॉसिस. त्यामध्ये बघू आपण आता काय होतं. इट इज द सिम्पलेस्ट मोड ऑफ डिव्हिजन. सिंपल आहे, यामध्ये कोणत्याही फेज नसतात, काहीच नसतं. फक्त त्याच्यामध्ये काय होते बघा, त्यामध्ये एकच फेज होते. ड्युरिंग द अमायटॉसिस न्यूक्लियस एलॉंगेट अँड कन्स्ट्रिक्शन अपियर समवेअर अलॉंग द लेन. म्हणजे पहिल्यांदा काय होणार आहे, जे काय न्यूक्लियस दिसतोय आपल्याला इथं जो काय सेंट्रलला न्यूक्लियस दिसतोय बघा, हा न्यूक्लियस आहे, याचं एलॉंगेशन झालं. म्हणजे हा जो काय न्यूक्लियस असतोय ह्याच्यामध्ये एलॉंगेशन असा तो ओढला जातोय लांब, एलॉंगेशन झालं. ओके, आणि एलॉंगेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये कुठेतरी समथिंग म्हणजे समवेअर म्हणजे कुठल्या तरी भागामध्ये कन्स्ट्रिक्शन होते. कन्स्ट्रिक्शन म्हणजे काय, जसं की आपण असं कणिक वगैरे घेतले, असं घेऊन ते असं लांब ओढलं की कन्स्ट्रिक्शन म्हणजे असं गॅप पडतोय मध्ये, आणि ते कन्स्ट्रिक्शन काय करणार आहे तर त्याला डिफर करणार आहे, वेगवेगळं करणार आहे. कन्स्ट्रिक्शन डिपन्स अँड डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस इंटू द 2 डॉटर न्यूक्लिया वॉज अपियर. म्हणजे एका न्यूक्लियस पासून काय झालं, एलॉंगेट झाला न्यूक्लियस, एलॉंगेट होऊन त्याच्यामध्ये कन्स्ट्रिक्शन झालं आणि तो डिवाइड झाला. आणि एकदा का न्यूक्लियस डिवाइड झाला, सेम प्रोसेस होते आपल्या सायटोप्लाझम मध्ये. दिस फॉलोड बाय द डिव्हिजन ऑफ द सायटोप्लाझम विच रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ डॉटर सेल. सिंपल डिव्हिजन आहे, त्यामध्ये काय अवघड नाही. एलॉंगेशन नाव फक्त लक्षात ठेवा. जे काय हे असतं म्हणजे आपल्या न्यूक्लियस असतो तो एलॉंगेट होतो, एलॉंगेट झाला की त्याचं डिवायडेशन होतं. सेम प्रोसेस सायटोप्लाझम मध्ये होते आणि अशा प्रकारे ते अमायटॉसिस ही सेल डिव्हिजन कंप्लीट होते. ओके, अमिबामध्ये जे काय आहे, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मधील जे काय बायनरी फिजन असतं ते ह्या प्रोसेस थ्रू होत असतं. ठीक आहे. त्याचबरोबर अजून सांगितलं बघा, ॲबनॉर्मल सेल ज्या असणार आहेत, ज्या कॅन्सरस सेल म्हणतो आपण त्याला, अशा कॅन्सरस सेलमध्येही अशा प्रकारचं डिव्हिजन दिसून येते. ओल्ड सेल असणाऱ्या फिटल मेम्ब्रेन सेल म्हणतो आपण त्याला. फिटल म्हणजे त्या एम्ब्रिओमध्ये ज्या काय सेल्स असतात त्यांच्यामध्ये पण अशा पद्धतीचं सेल डिव्हिजन दिसून येतं आपल्याला. लक्षात ठेवा, अमायटॉसिस. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ती मायटॉसिस. ओके, म्हणजे आपल्याला बघायचं आहे की नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मायटॉसिस काय असतं हे डिटेलमध्ये अभ्यास करू आपण. ओके, क्लिअर आहे. सेल डिव्हिजन काय असतं, सेल सायकल काय असतं, त्याचबरोबर टाइप्स ऑफ द सेल डिव्हिजन, हे सर्व पॉईंट आपण या लेक्चरमध्ये कव्हर केलेत. काय डाऊट असेल तर लगेच कमेंट करून विचारा. ओके, व्हिडिओ समजला असेल तर तेही कमेंट करून सांगा. शेअर करा सर्व मित्रांपर्यंत, लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू व्हॉट इज द मायटॉसिस. मायटॉसिस काय असतं, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या फेज आहेत. त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा अभ्यास करून याचा कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस हे काय आहे डिटेलमध्ये आपण अभ्यास करून या. त्याचबरोबर जे काय मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, डीएनए पासून आरएनए तयार केलं जातं त्याला काय म्हणतात हे मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, थँक्यू.